कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमवण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे सला ते सला नाते हा चित्रपट आहे। या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुण्यात लॉन्च करण्यात आला असून दमदार स्टारकास्ट असलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयी कुतूहल आता आणखी वाढवलं आहे। अतिशय बडबड करणारा गोड बोलू तरुणाची ओळख अचानक एका पर्यावरणप्रेमी तरुणीसोबत होते। या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात होते आणि गोष्टी थेट लग्नापर्यंत पोहोचतात। हा तरुण विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनलचा पत्रकार असतो। पर्यावरणप्रेमी तरुणी आणि या तरुण पत्रकाराच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे। पत्रकारिता, पर्यावरणाचे प्रश्न, विकास असे मुद्देही या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत। पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याची चटक लागते। त्यासाठी तो अनेक जुगाड करू लागतो। अशाच एका जुगाडात तो कसा अडकत जातो आणि त्याच्यावर काय आपत्ती ओढवते असे या चित्रपटाचं कथानक असल्याचं ट्रेलरवरून जाणवतं। पत्रकारिता समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, व्यवस्था सुधारण्यासाठी असते। मात्र पत्रकारितेतील अपप्रवृत्ती, राजकारण यांचा संबंध स ला ते स ला नाते चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे। अत्यंत लक्षवेधी गुंतवणूक ठरणारा हा ट्रेलर आहे। त्यामुळे टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता अधिकच वाढली आहे। आता चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। नागराज मंजुळे म्हणाले, आजपर्यंत न हाताळलेला विषय या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलेला आहे। अतिशय रंजक आणि रहस्यमय असा हा ट्रेलर झाला आहे। सगळ्याच कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे। संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा। चित्रपट प्रादेशिक जे आहेत यांचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट किंवा एलिमेंट काय असेल तर तो या चित्रपटांचा, मराठी चित्रपटांचा आशय विषय हा आहे। त्यामुळे जो आमचा एक मित्र ज्यांनी पत्रकार म्हणून सुरुवात केली, एक सेन्सिबल पत्रकार म्हणून काम केलं आणि जो पुढे आता एक यशस्वी फिल्म मेकर म्हणून झालेला आहे, तो जेव्हा एक नवीन चित्रपट करण्याचा विचार करतो आणि म्हणतो की उपेंद्र असा एक चित्रपट करतोय आणि तुला करायला आवडेल का, तर मी इमिजिएटली त्याला हो म्हणालो। कारण की माझा रोल केवढा आहे, त्याची लेंथ किती आहे, त्याचं बाकी इकॉनॉमिक्स काय आहे याचा विचार न करता मला एवढी खात्री असते की संतोष चित्रपटामध्ये जर आपण काम करणार असू तर एका उत्तम कॉन्टेंट ओरिएंटेड मराठी चित्रपटाचा भाग या निमित्तानं आपल्याला होण्याची संधी चालून आलेली आहे। आणि ही संधी कुठलाही सेन्सिबल ऍक्टर दवडणार नाही, म्हणून मी त्याला ताबडतोब हो म्हणालो। विदर्भाच्या पार्श्वभूमीवरची एक गोष्ट आहे, नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट, म्हणून सला ते सला नाते, पण फक्त ती नातेसंबंधांपुरतीच मर्यादित न राहता त्या निमित्ताने एक सोशो पॉलिटिकल स्टेटमेंट करू इच्छिते। त्या निमित्ताने तिकडच्या समाज व्यवस्थेवर ची एक उत्तम मांडणी करू इच्छिते। आणि हे सगळं उपदेशाचे डोस न देता चित्रपट हे एक मनोरंजनाचं माध्यम आहे, म्हणून एका उत्तम त्या थ्रिलर मध्ये त्यांनी ते कन्वर्ट केलेलं आहे। त्यातच एक हसनभाई नावाचं तिकडचं जे कॅरेक्टर आहे ते या निमित्ताने मला करायला मिळाले। पहिल्यांदाच एक वैदर्भीय ती भाषा या निमित्ताने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। ऑफकोर्स त्याच्यासाठी प्रॉपर आमच्याकडे माझा उत्तम मित्र तो तिकडचाच आहे, पद्मनाभ पिंड, त्यांनी आम्हा सगळ्यांना खूप मदत केली। आणि शिवाय डबिंग करताना सुद्धा त्याच्यावर आणखी कसं फाईन घेऊन करता येईल, कारण असे एफर्ट्स करणारे काही काही कॅरेक्टर्स आले की एक वेगळा हुरूप कलाकार म्हणून पण येतो। आणि पुन्हा एकदा सला ते सला नातेच्या निमित्ताने एका उत्तम कलाकृतीचा भाग मला होता आलं याचा मनापासून आनंद आहे। हा चित्रपट तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज होतोय 7 फेब्रुवारीला। न चुकता थिएटरमध्ये जाऊन बघा सला ते सला नाते। वेगळेपण म्हणजे हेच, वेगळेपण नाही म्हणता येणार, पण खूप सिनेमा रिअलिस्टिक सिनेमा आहे। आणि नागपूर, चंद्रपूर ह्या भागात आम्हाला शूटिंग करता आलं। प्रत्येक शहराचं एक वेगळेपण असतं, तर तो अनुभव घेता घेता आम्हाला इथे शूट करता आलं। आणि खूप वेगळा विषय आहे, ह्याच्यात लव्ह स्टोरी आहे, ह्याच्यात राजकारण आहे, याच्यात मैत्री दिसते तुम्हाला, ह्या सगळ्या एक गूढ आहे, सस्पेन्स आहे। तर अशा सगळ्यात म्हणजे असतं ना, एक ताट असं भरलेलं असतं, मग कोशिंबीर आहे, भात आहे, डाळ आहे, मग थोडस तो काय ते ठेचा पण आहे, असं सगळं असं ते ताट असं भरलेलं आहे। नाही,
प्रत्येक भूमिका ही वेगळीच असते, त्यामुळे प्रत्येक भूमिकेसाठी तेवढीच तयारी करावी लागते. कोणतीच भूमिका असं कुठल्याच 2 भूमिका अरे सेम आहे असं होतच नाही. जर तुम्हाला त्या सेम वाटत असल्या तर मग समजायचं कलाकार म्हणून मी माती खाल्ली.